मुंबईसह संपूर्ण कोकण आणि विदर्भ वगळता उर्वरित महाराष्ट्रातील मराठवाडा, खान्देश, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर अशा 18 जिल्ह्यातून पावसाचा जोर काहीसा ओसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे। तिथे या 18 जिल्ह्यात पूर्णतः नाही, मात्र काहीशा उघडीपाची शक्यता असून केवळ तुरळक ठिकाणी मध्यम पावसाचीच शक्यता सध्या जाणवते। छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी अतिवृष्टी झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला। सरसकट तर पंचनामे होतीलच, मात्र नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरीव मदत दिली जाईल असं आश्वासन त्यांनी दिलं। बुलढाणा जिल्ह्यातील 71 मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आणि या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागांची केंद्रीय आयुष, आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली। पालकमंत्री शंभूराज देसाईंनी अतिवृष्टी झालेल्या माण तालुक्यातील शेतीची पाहणी केली। शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या व्यथा त्यांनी जाणून घेतल्या। सिल्लोड तालुक्यामध्ये नैसर्गिक आपत्ती अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर तहसील कार्यालयाच्या प्रांगणात आमदार अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली। येत्या 7 दिवसात पंचनामे करून अहवाल सादर करा अशा सूचना यावेळी देण्यात आल्या। मान्सून विभागानं दिलेल्या अंदाजानुसार चंद्रपुरात गेल्या 3 दिवस संततधार पाऊस कोसळला। शेती पिकं पूर्णतः उद्ध्वस्त झाली आहेत। अशाही स्थितीमध्ये जिल्ह्याचं नाव दुष्काळग्रस्त यादीमध्ये नसल्यानं शेतकऱ्यांपुढे नवं संकट उभं ठाकलं। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी शहरात पावसाची संततधार सुरू आहे। शहरात पडणाऱ्या पावसामुळे व्यापारी वर्गासह नागरिकांची तारांबळ उडाली। जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात मन्याड नदीला पूरस्थिती निर्माण झाली होती। धरणातून मोठ्या विसर्गामुळे उजव्या कालव्यावर प्रचंड दबाव निर्माण झाला होता आणि त्यामुळे उजव्या कालव्याची भिंत फुटण्याची भीती निर्माण झाली होती। पण गेल्या 12 तासांपासून मन्याड धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसानं विश्रांती घेतल्यानं धरणातून पाण्याचा विसर्ग कमी झाला असून उजव्या कालव्याची भिंत फुटण्याचा धोका कमी झालाय। छत्रपती संभाजीनगरच्या निपाणी शेत वस्तीवर 2 वर्षीय चिमुकली खेळत असताना चिमनदडी नदीपात्रात वाहून गेली। एनडीआरएफकडून चिमुकलीचा शोध सुरू आहे। जळगावच्या पाचोरा शहरातील कृष्णापुरी परिसरात मातीच्या घराचं छत कोसळून 2 मुलं ढिगाऱ्याखाली दबली गेली। दुर्घटनेमध्ये एका मुलाचा मृत्यू तर एक मुलगा गंभीर जखमी झालाय। मुसळधार पावसामुळे ही दुर्घटना घडली। पूरग्रस्त भागातील 12वीच्या विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यास 15 दिवसांची मुदतवाढ देण्यात आलेली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आदेश आल्यानंतर चौकशी करून मुदतवाढ देण्याच्या सूचना देण्यात आल्या। सोना आणि चांदीच्या बाजारपेठेत पुन्हा एकदा तेजीचे वारे वाहू लागले। सप्टेंबर महिन्यामध्ये चांदीनं तब्बल 21,527 रुपयांची झेप घेतली असून सध्या चांदीचं किलोमागे दर हे 1,49,247 रुपयांवर पोहोचले। तर सोन्याच्या किमतींमध्ये देखील मोठी उसळी दिसून आली असून सोन्यानं सुमारे 11,000ची वाढ नोंदवली आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी संपूर्ण जगाला आणखी एक मोठा धक्का दिलाय। ट्रम्प यांनी अमेरिकेबाहेर निर्मित झालेल्या सर्व चित्रपटांवर 100% टॅरिफ लावण्याची घोषणा केली आहे आणि या निर्णयाचा फटका भारतात तयार होणाऱ्या चित्रपटांनाही बसणार आहे। पदाचा गैरवापर करून कर्तव्यात हलगर्जीपणा करणं आणि कार्यालयामध्ये उपस्थित न राहणं आदी गोष्टींना जबाबदार धरत एसटी महामंडळ प्रशासनानं राज्यातील 34 आगार प्रमुखांवर कारवाईचा बडगा उगारलेला आहे। अशा आगार प्रमुखांना कारणे दाखवा नोटीस पाठवून त्यांच्याकडून खुलासा मागवला जाणार आहे। महानगरपालिकेच्या वतीनं सर्व प्रशासकीय विभागातील विविध ठिकाणी नाल्यांमधून तरंगता कचरा काढण्यासाठी आज विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। पहिल्याच दिवशी 25.25 मेट्रिक टन कचऱ्याचं संकलन करण्यात आलं। बोरिवली पश्चिममध्ये आयोजित प्रवीण दरेकर यांच्या गरबा कार्यक्रमाला मुख्यमंत्री फडणवीसांनी हजेरी लावली। यावेळी फडणवीसांनी उपस्थितांना नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या। ठाण्यातील हिरानंदानी मेडोज परिसरातील नवोदय ट्रस्टच्या माध्यमातून दुर्गापूजा साजरी केली जाते। या दुर्गापूजेमध्ये देवीच्या सजावटीमध्ये ठाकूर दलान म्हणजेच पारंपरिक बंगाली जमीनदार राजाचा महल देवीभोवती साकारण्यात आलाय। दर्शनासाठी भक्त गर्दी करतात। आशिया कप स्पर्धेमध्ये पाकिस्तानच्या क्रिकेट टीमचा धुव्वा उडवणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याचं त्याच्या देवनार येथील निवासस्थानी जल्लोषात स्वागत करण्यात आलं। यावेळी सोसायटीतील पदाधिकारी आणि परिसरातील जनतेनं शाल, पुष्पहार आणि तिरंगा देऊन सूर्याचं अभिनंदन केलं। साताऱ्याच्या कोयना धरण परिसरात असलेल्या कोयना नगरला रात्री 12:09 भूकंपाचा धक्का बसला। कोयना धरण परिसरात 3.4 रिश्टर स्केलचा हा भूकंपाचा धक्का असून कोयनेपासून 4 किलोमीटर अंतरावर तर हिरवा गावच्या नैऋत्येस 6 किलोमीटर अंतरावर भूकंपाचा केंद्रबिंदू होता।
जालन्यात धनगर समाजाचे उपोषणकर्ते दीपक बोराडे यांची खासदार ओमराजे निंबाळकर आणि परभणीचे खासदार संजय जाधव यांनी भेट घेतली। राज्यानं लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लावावा आणि दीपक बोराडे यांचा अंत पाहू नये असं म्हणत दोघांनीही बोराडेंना पाठिंबा दिला। भारतीय हवामान खात्यानं दिलेल्या मुसळधार पावसाच्या इशाऱ्यामुळे मासेमारी नौकांनी खोल समुद्रात न जाण्याचे आदेश देण्यात आलेत। या पार्श्वभूमीवर आपल्या नौकांच्या सुरक्षिततेसाठी तब्बल 82 मासेमारी नौका सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड बंदरात आश्रयासाठी दाखल झाले। सोलापूर शहरात विजयादशमी आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त 2 ऑक्टोबरला मिरवणुका काढल्या जाणार आहेत। त्या पार्श्वभूमीवर त्या दिवशी सकाळी 6 पासून मिरवणूक संपेपर्यंत शहरातील अनेक मार्ग वाहतुकीसाठी बंद असतील। शारदीय नवरात्रोत्सवात करवीर निवासिनी श्री अंबाबाईचा अष्टमीचा जागर आणि नगर प्रदक्षिणेचा सोहळा आज साजरा होणार आहे। या सोहळ्याची तयारी पूर्ण झाली असून रात्री 9 वाजता शार्दूल वाहनातून अंबाबाई नगर प्रदक्षिणेसाठी बाहेर पडणार आहे आणि हा सोहळा पाहण्याची आस हजारो भाविकांना लागली आहे। दरवर्षी प्रथा परंपरेप्रमाणे 8व्या दिवशी श्री विठ्ठल आणि माता रुक्मिणीला पारंपरिक पोशाखासह अलंकार परिधान करण्यात आले। त्यामध्ये रुक्मिणी मातेला कन्याकुमारी पोशाख परिधान करण्यात आलाय। एसटी प्रवर्गात इतर कोणत्याही जातीचा समावेश करू नये या मागणीसाठी वाशिमच्या रिसोड तहसीलवर मोर्चा काढण्यात आला। सकल आदिवासी समाजाच्या वतीनं काढण्यात आलेल्या मोर्चामध्ये हजारो आदिवासी बांधव उपस्थित होते। कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वतंत्र लढाव्यात असं वक्तव्य प्रफुल्ल पटेल यांनी केलं आणि यामुळे राष्ट्रवादी पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत स्वतंत्र लढणार असल्याच्या चर्चांना उधाण आलंय। कोल्हापुरात असुद्दीन ओवैसींच्या दौऱ्यानंतर तणाव निर्माण झालाय। हिंदुत्ववादी संघटनेच्या विरोधानंतर ओवैसींचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले, तर विरोध करणाऱ्यांनी शाहू महाराजांची भूमिका समजून घेण्याचा सल्ला जलील यांनी दिलाय। केरळमधील भाजप प्रवक्ते पिंटू महादेवन यांनी राहुल गांधींना जीवे मारण्याची धमकी दिली आहे। आम्ही राहुल गांधींच्या छातीत गोळ्या घालू असं धक्कादायक विधान त्यांनी केलंय। बदलापुरातील एका परप्रांतीय फेरीवाल्याला मनसैनिकांनी बेदम चोप दिला। मराठी भाषा आणि मराठी माणसाला शिवीगाळ केल्यानं चोप देण्यात आला। चोप दिल्यानंतर फेरीवाल्यानं माफी मागितली। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ताकदीनं लढवणार असल्याचं वक्तव्य आमदार विनय कोरेंनी केलंय, तर भाजपसोबत युती करण्याचा निर्णय घेतल्याचीही माहिती त्यांनी दिली आहे। पाहणीसाठी गेलेल्या ज्योती वाघमारेंनी जिल्हाधिकाऱ्यांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला। यावेळी राजकारण नंतर करा असं म्हणत जिल्हाधिकाऱ्यांनी वाघमारेंना सुनावलं। नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणाच्या मुद्द्यावरून आंदोलन करण्यात आले। नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव देण्याची मागणी करण्यात आली आहे। दरम्यान आंदोलकांनी बेलापूर येथील पाम बीच मार्गावर लावण्यात आलेला दिशादर्शक फलक उतरवून निषेध व्यक्त केला। वर्ध्याच्या देवळीमध्ये शेतकऱ्यांनी आंदोलन केलं। यावेळी शेतकऱ्यांनी ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली। आंदोलनामध्ये मोठ्या संख्येनं शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता। अहिल्यानगरमधील कोठला गावात धार्मिक तणावानंतर आंदोलकांवर पोलिसांनी लाठीमार केला। कोठलामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। सध्या कोठला गावात तणावपूर्ण शांतता आहे। नांदेडमध्ये विद्युत तारांना स्पर्श करून एका शेतकऱ्यानं आत्महत्या केली। पुराच्या पाण्यात शेती पिकाचं नुकसान झाल्यानं शेतकऱ्यानं टोकाचं पाऊल उचललं। पंडित सोनटक्के असं आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचं नाव आहे। चांदवडमध्ये शिवसेनेच्या उपनेत्या शीतल म्हात्रे आणि सचिव भाऊसाहेब चौधरींनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली। उपमुख्यमंत्री शिंदेंच्या आदेशानंतर शिवसेना नेत्यांनी पाहणी करत नुकसानग्रस्त नागरिकांची विचारपूस केली। दरम्यान शेतकऱ्यांना अश्रू अनावर झाले। जायकवाडी धरणातून 2,25,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय। धरणातून पहिल्यांदा एवढ्या मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय। दरम्यान नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला। हिंगोलीच्या रांजाळा गावात वांग्याच्या शेतीचं मोठं नुकसान झालंय। वांग्याला बुरशी झाल्यानं उत्पादन घटलंय आणि त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले। आता एक सविस्तर आणि मोठी बातमी। मुंबईच्या लोकलनं प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी समोर येते। कुर्ला कारशेडमध्ये विकसित स्वयंचलित दरवाजाची चाचणी यशस्वी झालेली आहे। मुंब्रामध्ये घडलेल्या दुर्घटनेनंतर लोकलला स्वयंचलित दरवाजे बसवण्याची घोषणा करण्यात आली। नुकतीच कुर्ला कारशेडमध्ये स्वयंचलित दरवाजे बसवण्याची चाचणी करण्यात आली होती। ही चाचणी यशस्वी झाल्याचं कळतंय। त्यामुळे आता सर्व प्रवाशांच्या सेवेमध्ये लवकरच स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल येणार आहे। पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात।
पदाचा गैरवापर करून कर्तव्यात हलगर्जीपणा करणं आणि कार्यालयामध्ये उपस्थित न राहणं इत्यादी गोष्टींना जबाबदार धरत एसटी महामंडळ प्रशासनानं राज्यातील 34 आगार प्रमुखांवर कारवाईचा बडगा उगारलाय। अशा आगार प्रमुखांना कारणे दाखवा नोटीस पाठवून त्यांच्याकडून खुलासा मागवला जाणार आहे। किरकोळ वादातून एका तरुणावर गोळीबार केल्या प्रकरणात फरार झालेला गुंड निलेश घायवळ हा स्वित्झर्लंडला पळून गेलाय। त्यानं 90 दिवसांचा व्हिसा मिळवल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे। बनावट कागदपत्रांद्वारे पारपत्र प्रकरणात पुणे पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आलाय। घायवळनं अहिल्यानगर पोलिसांकडून तात्काळ पारपत्र मिळवलं। आशिया कप स्पर्धेमध्ये पाकिस्तानच्या क्रिकेट टीमचा धुव्वा उडवणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याचं त्याच्या देवनार येथील निवासस्थानी जल्लोषात स्वागत करण्यात आलं। यावेळी सोसायटीमधील पदाधिकारी आणि परिसरातील जनतेनं शाल, पुष्पहार आणि तिरंगा देऊन सूर्याचं अभिनंदन केलं। मुंबईसह संपूर्ण कोकण आणि विदर्भ वगळता उर्वरित महाराष्ट्रातील मराठवाडा, खान्देश, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर अशा 18 जिल्ह्यातून पावसाचा जोर काहीसा ओसरण्याची शक्यता आहे। तिथे या 18 जिल्ह्यात पूर्णतः नाही, मात्र काहीशा उघडीपाची शक्यता असून केवळ तुरळक ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता आहे। महाराष्ट्र स्वयं पुनर्विकास प्राधिकरणाचं पहिलं अध्यक्ष म्हणून प्रवीण दरेकर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। मुख्यमंत्री फडणवीसांकडून आदेश जारी करण्यात आले। बोरिवली पश्चिममध्ये आयोजित प्रवीण दरेकरांच्या गरबा कार्यक्रमाला मुख्यमंत्री फडणवीसांनी हजेरी लावली। यावेळी फडणवीसांनी उपस्थितांना नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या। ठाण्यातील हिरानंदानी मेडोज परिसरातील नवोदय ट्रस्टच्या माध्यमातून दुर्गापूजा साजरी केली जाते। या दुर्गापूजेत देवीच्या सजावटीत ठाकूर दलान म्हणजेच पारंपरिक बंगाली जमीनदार राजाचा महल देवी भोवती साकारण्यात आलाय। दर्शनासाठी भक्त गर्दी करतात। छत्रपती संभाजीनगरच्या निपाणी शेत वस्तीवर 2 वर्षीय चिमुकली खेळत असताना चिमनदडी नदीपात्रात वाहून गेली। एनडीआरएफकडून या चिमुकलीचा शोध सुरू आहे। धाराशिव शहरात एका मद्यधुंद चालकानं भरधाव वेगात गाडी चालवून 4 जणांना चिरडल्याची धक्कादायक घटना घडली आहे आणि या अपघातानंतर पळून जाणाऱ्या चालकाला नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी शहरात पावसाची संततधार सुरू आहे। शहरात पडणाऱ्या पावसामुळे व्यापारी वर्गासह नागरिकांची तारांबळ उडाली। छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी अतिवृष्टी झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला। सरसकट तर पंचनामे होतीलच, मात्र नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरीव मदत दिली जाईल असं आश्वासन त्यांनी दिलं। बुलढाणा जिल्ह्यातील 71 मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आणि या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागांची केंद्रीय आयुष, आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी शेतकऱ्यांच्या बांधांवर जाऊन पाहणी केली। अहिल्यानगरमध्ये मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे, तर दंगा केल्याप्रकरणी 30 जणांना ताब्यात घेण्यात आलंय। सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी दिली आहे। जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात मन्याड नदीला पूरस्थिती निर्माण झाली होती। धरणातून मोठ्या विसर्गामुळे उजव्या कालव्यावर प्रचंड दबाव निर्माण झाला होता आणि त्यामुळे उजव्या कालव्याची भिंत फुटण्याची भीती निर्माण झाली होती। पण गेल्या 12 तासांपासून मन्याड धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसानं विश्रांती घेतल्यानं धरणातून पाण्याचा विसर्ग कमी झाला असून उजव्या कालव्याची भिंत फुटण्याचा धोका कमी झाला। जळगावच्या उमाळा गावात एका किराणा दुकानाला भीषण आग लागली। या आगीमध्ये दुकानाचं मोठं नुकसान झालंय। अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं। सोना आणि चांदीच्या बाजारपेठेत पुन्हा एकदा तेजीचे वारे वाहू लागलेले आहेत। सप्टेंबर महिन्यात चांदीनं तब्बल 21,527 रुपयांची झेप घेतली असून सध्या चांदीचे किलोमागे दर हे 1,49,247 रुपयांवर पोहोचले। तर सोन्याच्या किमतींमध्येही मोठी उसळी दिसून आली असून सोन्यानं सुमारे 11,000ची वाढ नोंदवली आहे। बुलढाणा जिल्ह्यातील 71 मंडळांमध्ये अतिवृष्टी झालेली आहे। या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागांची केंद्रीय आयुष, आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली। अहिल्यानगरात मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे, तर दंगा केल्याप्रकरणी 30 जणांना ताब्यात घेण्यात आलंय। सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी दिली।
दरवर्षी प्रथा परंपरेप्रमाणे 8व्या दिवशी श्री विठ्ठल आणि माता रुक्मिणीला पारंपरिक पोशाखासह अलंकार परिधान करण्यात आले। त्यामध्ये रुक्मिणी मातेला कन्याकुमारी पोशाख परिधान करण्यात आला। पूरग्रस्त भागातील 12वीच्या विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यास 15 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आदेश आल्यानंतर चौकशी करून मुदतवाढ देण्याच्या सूचना देण्यात आल्या। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या करमाड गावात व्हॉट्सअॅपवर वादग्रस्त स्टेटस ठेवल्यामुळे धार्मिक तणाव निर्माण झालाय। करमाड स्टेशनमध्ये जमावानं मोठी गर्दी केली होती। स्टेटस ठेवणाऱ्यावर गुन्हा दाखल केल्यानंतर जमाव माघारी परतला। एसटी प्रवर्गात इतर कोणत्याही जातीचा समावेश करू नये या मागणीसाठी वाशिमच्या रिसोड तहसीलवर मोर्चा काढण्यात आला। सकल आदिवासी समाजाच्या वतीनं काढण्यात आलेल्या मोर्चामध्ये हजारो आदिवासी बांधव उपस्थित होते। एसटी प्रवर्गात कोणाचंही घुसखोरी खपवून घेतली जाणार नाही असा इशारा आदिवासी समाजानं दिलाय। बीडमध्ये आदिवासी समाजानं जिल्हाधिकारी कार्यालयावर जन आक्रोश मोर्चा काढत इशारा दिला। या मोर्चामध्ये शेकडो आदिवासी बांधवांनी सहभाग घेतला होता। पूरस्थितीच्या मुद्द्यावर बुलढाण्याच्या मेहकरमध्ये आंदोलन करण्यात आलं। हेक्टरी 50,000 अनुदान, कर्जमाफी द्यावी आणि दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी यावेळी आंदोलक शेतकऱ्यांनी केली। जळगावच्या पाचोरा शहरातील कृष्णापुरी परिसरात मातीच्या घराचं छत कोसळून 2 मुलं ढिगाऱ्याखाली दाबली गेली। दुर्घटनेमध्ये एका मुलाचा मृत्यू तर एक मुलगा गंभीर जखमी झालाय। मुसळधार पावसामुळे ही दुर्घटना घडली। महानगरपालिकेच्या वतीनं सर्व प्रशासकीय विभागातील विविध ठिकाणी नाल्यांमधून तरंगता कचरा काढण्यासाठी आज विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात आलेली आहे। पहिल्याच दिवशी 25.25 मेट्रिक टन कचऱ्याचं संकलन करण्यात आलं। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी संपूर्ण जगाला आणखी एक मोठा धक्का दिलाय। ट्रम्प यांनी अमेरिकेबाहेर निर्मित झालेल्या सर्व चित्रपटांवर 100% टॅरिफ लावण्याची घोषणा केलेली आहे। या निर्णयाचा फटका भारतात तयार होणाऱ्या चित्रपटांना देखील बसणार आहे। भारतीय हवामान खात्यानं दिलेल्या मुसळधार पावसाच्या इशाऱ्यामुळे मासेमारी नौकांनी खोल समुद्रात न जाण्याचे आदेश देण्यात आलेत। या पार्श्वभूमीवर आपल्या नौकांच्या सुरक्षिततेसाठी तब्बल 82 मासेमारी नौका सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड बंदरात आश्रयासाठी दाखल झालेल्या आहेत। जालन्यात धनगर समाजाचे उपोषणकर्ते दीपक बोऱ्हाडे यांची खासदार ओमराजे निंबाळकर आणि परभणीचे खासदार संजय जाधव यांनी भेट घेतली। राज्यानं लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लावावा आणि दीपक बोऱ्हाडेंचा अंत पाहू नये असं म्हणत दोघांनीही बोऱ्हाडेंना पाठिंबा दिला। सिल्लोड तालुक्यात नैसर्गिक आपत्ती अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर तहसील कार्यालयाच्या प्रांगणात आमदार अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली। येत्या 7 दिवसात पंचनामे करून अहवाल सादर करा अशा सूचना यावेळी देण्यात आल्या। शारदीय नवरात्रोत्सवात करवीर निवासींनी श्री अंबाबाईचा अष्टमीचा जागर आणि नगर प्रदक्षिणेचा सोहळा आज साजरा होणार आहे। या सोहळ्याची तयारी पूर्ण झाली असून रात्री 9 वाजता शार्दूल वाहनातून अंबाबाई नगर प्रदक्षिणेसाठी बाहेर पडणार आहे आणि हा सोहळा पाहण्याची आस हजारो भाविकांना लागली आहे।